यहाँ आने के लिए बुलावा आना चाहिए ते म्हणतात ते काय खोटं नाही, कारण असंच काहीसं झालंय माझ्यासोबत देखील. श्रीधाच्या दुसऱ्या शॉपच्या ओपनिंग साठी मी आली होती मंगलोरला. ओपनिंग नंतर रिटर्न मी लगेच जाणार होती. इथे राहण्याचा सुद्धा काहीच प्लॅन नव्हता. इव्हन हे मंदिर कुठे आहे काय हे सुद्धा मला माहिती नव्हतं. पण अचानक प्लॅन झाला आणि मी गेले मुर्डेश्वरला. हे मंदिर इतकं विशाल आहे, उंच आहे, मोठं आहे, सुंदर आहे, देखणं आहे, गोड आहे. जितकं काही बोलेल तेवढं कमीच आहे. सध्या महादेवांच्या मूर्तीचं रिनोव्हेशन सुरू आहे. तिथे गेल्यानंतर मंदिराच्या बाजूला असलेल्या बीचवर मी खूप एन्जॉय केलं. तिकडचं वेगवेगळं फूड ट्राय केलं, जसं की बन्स, उडीद वडा, डोसा, रवा डोसा, सेमेगी आणि बरंच काही. खूप सारी शॉपिंग केली आणि बरंच काही. इकडची स्टोरी देखील ऐकली आणि ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओज मध्ये नक्की सांगेल. आणि हे सगळं ऐकल्यावर बघितल्यावर भारी तर वाटतंच, त्याचबरोबर आपला इतिहास अजून जाणून घेण्याची इच्छा होते. एवढंच नाही तर आपल्या कल्चरवरती आणि या सगळ्या गोष्टींवरती अजून जास्त प्रेम होतं. आणि मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की तुम्ही एकदा तरी मुर्डेश्वरला नक्की जा. ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करा आणि या सुंदर गोष्टींचा एक्सपिरियन्स घेऊन या गोड आठवणी साठवून ठेवा. जय महाकाल. सी यू इन नेक्स्ट पार्ट.